चायनाने भारताभोवती एक जाळं विणलंय पाण्यावर. एक एक पोर्ट बांधतंय, एक एक देश विकत घेतंय आणि या जाळ्याला म्हणतात स्ट्रिंग ऑफ पर्ल्स. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय चाललंय. स्ट्रिंग ऑफ पर्ल्स म्हणजे चायनाने इंडियन ओशनमध्ये बांधलेल्या पोर्ट्स आणि बेसेसचं नेटवर्क, जे भारताला चारही बाजूंनी घेरतं. नकाशावर बघा, पाकिस्तानमध्ये ग्वादर पोर्ट आहे, चायनाने बांधलाय. अरेबियन सीवर नजर आहे त्यांची. श्रीलंकेमध्ये हॅबनटोटा पोर्ट बांधलाय, कारण त्यांना पैसे फेडता आले नव्हते. चायनाने 99 वर्षांसाठी तो लीजवर घेतला. भारताच्या दक्षिणेला नजर ठेवली तर म्यानमारमध्ये सितवे पोर्ट, बांगलादेशमध्ये चित्तगोंग पोर्ट आणि मालदीव्समध्ये चायनीज प्रेझेन्स देखील वाढला आहे. आता डिजिबुटीमध्ये आफ्रिकेमध्ये चायनाचा पहिला ओव्हरसीज मिलिटरी बेस बनला आहे. म्हणजे वेस्टमध्ये ग्वादार, साऊथमध्ये हॅबनटोटा, ईस्टमध्ये म्यानमार आणि नॉर्थमध्ये तिबेटवरून लँड बॉर्डर. चारही बाजूंनी भारताला घेरलं गेलं. चायना म्हणतो हे फक्त ट्रेडसाठी आहे, पण या सगळ्या पोर्ट्सचं एक कॉमन फीचर आहे, ती कधीही मिलिटरी बेसिसमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. आता भारताचं यावर उत्तर काय आहे, तर भारत गप्प बसला नाहीये. भारताने काउंटर स्ट्रॅटेजी आखली, नेकलेस ऑफ डायमंड्स या नावाने. आता इराणमध्ये चबार पोर्ट बांध, ओमानमध्ये दक्कन पोर्टचा ॲक्सेस मिळवला, मॉरिशस आणि सेचेलिसमध्ये नेव्हल प्रेझेन्स देखील वाढवलाय आणि क्वाड म्हणजेच अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियासोबत इंडियन ओशन सिक्युअर ठेवलाय. चायनाने पर्ल्स लावल्या, भारताने डायमंड्स लावले. हे पोर्ट युद्ध नाहीये, हे इंडियन ओशनच्या कंट्रोलसाठीचं युद्ध आहे आणि हे युद्ध आता सुरू आहे आपल्या नजरेसमोर. पाहत राहा जगात काय चाललंय.